नमस्कार भावांनो. आज बकासूर प्रेमी नक्कीच नाराज असतील. खरं तर हार महत्त्वाची नाही, पण बकासूरला काही लागलं नाही का हा प्रश्न खूप मोठा उद्भवला. कारण काय, आज जे मैदान चालू आहे बोरजाईवाडी, या मैदानामध्ये आपल्याला बकासूर गट क्रमांक 20 मध्ये पळताना दिसला. त्याच्या सोबतीला होता मलवडीचा शंभू, नवीनच चेहरा होता. पण नक्की झालं काय? खरं तर हार झाली, मान्य करतो. कमबॅक, बकासूर आपला कमबॅक कधी ना कधी करणारच आहे. पण आजचं जे दृश्य बघून काहींना रडू देखील आलंय, काही नाराज देखील आहेत. नक्की काय झालंय, दुखापत झाली का हा प्रश्न उद्भवला होता सर्वांना. खरं तर सुट्टीला बकासूर पडला. तुम्ही बघितलं असणार, सुट्टीला बकासूर पडला होता. नंतर त्याच्या ताकदीवर उठून ताकदपणाला लावून गटपास होण्यासाठी तयार झाला होता. पण शेवटी हार झाली. सुट्टीला जे पडला ते बघून सर्वांना धक्का बसला. नक्की बकासूरला लागलं नाही का, काय झाले, तर त्याची प्रश्नांची उत्तरं आपण घेऊन आलोय. तर बकासूर सुखरूप आहे, चांगलं आहे, काही झालेलं नाही. फक्त तो पडल्यामुळं मागेच राहिला बकासूर. त्यामुळे आज आपली बकासूरची हार बघायला मिळाली गटालाच. पण असं नक्कीच आपला बकासूर कमबॅक करेल. पण आज दुःख वाटलं थोडं बकासूरला पडताना बघितलेलं. सर्व बकासूर प्रेमी नक्कीच नाराज असतील, पण नाराज वाटून घेऊ नका. त्याचं कारण बकासूर सुखरूप आहे, आपला देव आहे, देवाला काही होत नसतोय. नक्कीच पुढच्या मैदानात आपला बकासूर कमबॅक करेल. पुढच्या मैदानासाठी आपल्या बकासूरला शुभेच्छा देऊया. धन्यवाद.